गुड मॉर्निंग. बघा, चिमुकली पिहू राणी आलेली आहे माझ्याकडे. या चिमुकली पिहू राणीने बघा साफसफाई करायला घेतलेली आहे. ती म्हणते की अक्का, घरात खूप कचरा झालेला आहे, पायाला घाण लागते, म्हणून तिने साफसफाई करायला घेतली आहे. बघा, ही 3च वर्षाची पिहू राणी पण बघा किती छान असं कामं करते. आणि तिला तिच्या मावशीने कामं लावली का? हे तिच्या मावशीने नाही लावली, तीच करते स्वतः कामं. बघा कशी कचरा काढते. आणि तुम्हाला मी सांगू का, या छोट्याशा चिमुकली पिहू राणीचं ना एक चॅनल आहे, माय स्वीट परी पिहू. नक्की तुम्ही तिच्या चॅनलवर जाऊन तिचे व्हिडिओ बघा. खूप सुंदर असे व्हिडिओ आहेत पिहू राणीचे. बघा किती छान असं घर झाडते ही पिहू राणी. आणि ती एकटी नाही आलेली आहे, तिची मम्मी आणि दादासोबत ती आलेली माझ्याकडे. ती बाबांना भेटायला आलेली आहे, पण बघा घरात कामं करते. किती छान असा कचरा भरला बघा तिने. आणि कचरा टाकते त्या पिशवीमध्ये. तिच्या पायाला कचरा लागला खाली, म्हणून ती पुन्हा ती कचरा उचलायला बसली इथे. हे बघा, टाकला तिने कचरा. एवढं छोटंसं बाळ, क्यूट बाळ आहे. झाडूचे वजन आहेत का तर तिचंच वजन आहे. एवढा मोठा झाडू घेऊन फिरते ती. तिला अजून कचरा तिथे दिसलाय. कचरा वेचून त्या सुपडीमध्ये भरते. आता तिकडचा कचरा काढायला गेली. बघा, डोरमॅट उचललं, डोरमॅट खालचा कचरा काढते. हे कसं कळतं तिला की डोरमॅट खाली कचरा असेल, संपूर्ण घर आपण झाडायला पाहिजे. बघा ती. खूप छान अशी पिहू राणी आहे. आणि पिहूचे तर इतके भारी भारी व्हिडिओ आहेत ना, नक्की तुम्ही तिच्या चॅनलवर जाऊन बघा. तुम्हाला तिचे व्हिडिओ नक्की आवडतील. मी तिच्या व्हिडिओची लिंक माझ्या चॅनलवर देईल, तुम्ही तिच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. किती एकाग्रतेने कामं करते ती. आता ती झाडू ठेवायला चालली तिकडे. ज्या ठिकाणी मी झाडू ठेवलेला असतो ना, तिथेच ती झाडू ठेवायला गेली. बघा कशी खाली बसली आणि झाडू ठेवला तिने. डोअरमॅट तिने इकडचं सरकवलं. पुन्हा तिला कचरा दिसलेला, पुन्हा ती झाडू घेऊन आली इकडे. पुन्हा तिने झाडू ठेवला तिथे. अशी आहे ही आमची पिहू राणी. बघा कशी कामं करते. आता किचनमध्ये ती गेली तिकडे सूप ठेवायला कचऱ्याचं. झाला तिचा कचरा वगैरे काढून झाला, झाडू ठेवून झाला. आता कचऱ्याचं सूपही तिने ठेवलं इकडे. सर्व कामं झाल्यानंतर पिहू आता अंकलसोबत आलेली बाहेर फिरायला. संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत. मग आता पिहू अंकलसोबत आली. अंकल, दादा आणि तिची मम्मी. अंकल बोलले चल पिहू आपण जाऊया रॉकीला घेऊन फिरायला. तर पिहू बाहेर आलेली आहे. आता पिहूने इथे आईस्क्रीम घेतलेली आहे आणि पिहूसोबत रॉकी पण आहे. आता पिहू इथे अंकलसोबत आलेली. आईस्क्रीम वगैरे खाऊन मग नंतर ती
थोड्या गप्पा गोष्टी करणार अंकलशी आणि तिकडे एन्जॉय करणार. संध्याकाळचं खूप छान असं वातावरण असतं. सर्वच मंडळी संध्याकाळी फिरायला येते इकडे आणि छान अशी थंडगार हवा येते. मग सर्वांनाच बाहेर फिरायला मज्जा येते, कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप गरम होतं. म्हणून यावेळेस सर्वजण बाहेर मस्त थंड हवेचा आनंद घेतात. हा बघा रॉकी इथे, आणि ही पिऊची मम्मा आहे. पिऊची मम्मा, रॉकी अंकल आणि पिऊचा दादा असे फिरायला आलेले आहेत. आता पिऊचं फिरून झालं, ती आली माझ्या शॉपमध्ये. आणि पिऊचा दादा बघा, पिऊ कशी बाहेरचं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहते पिऊ. आता पिऊ इकडे येऊन बसली माझ्या बाजूला. खूप गप्पा करते ही पिऊ. खूप शहाणं बाळ आहे पिऊ. घरी गेल्यानंतर घ्यायची बॅग. मला घरी जायचं. जाऊ आपण मार्केटमध्ये जायचं ना पिऊला. तुझी पाच सोडून देणार. मी तुझी पाच झाडावर घेऊन जाणार. तू मंकी आहे का? ते बाहेर न्यायचं नाही बेटा, असं वस्तू ते घरीच ठेवायचं असते. ते घरातच मी. पिऊ गप्पा मारते, धाग्यांचा रील खेळते. आता पिऊला जायचं आहे मार्केटमध्ये. तिने रील खाली टाकला, मग तिच्या मम्माने उचलून दिला तिला. पूर्ण धागा तिने हातात गुंडवला. आता आमची कामं झाल्यावर आम्ही आलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. पिऊचा बलून बघा माझ्या हातात आहे. आता पिऊ इथे मंदिरात आलेली आहे. पिऊची मम्मा आहे, दादा आहे. ही पिऊ बघा, इकडून तिकडे तिकडून इकडे करते. तिला रांगोळी काढायला आणि रांगोळीमध्ये फिरायला खूप आवडतं. आणि छान असं इथे मंदिर आहे बघा, मंदिराचा परिसर. आता पिऊ इथे जय जय बाबा करायला चालली. बघा किती छान असं जय जय बाबा करते पिऊ राणी. झाला तिचं जय जय बाबा. वाव, ही बघा, आहे की नाही क्यूट पिहू परिराणी. तिला तर एकदम मज्जा येते मंदिरात. खूप छान असा हा परिसर आहे. आणि पिहूला मंदिराची घंटा वाजायची आहे, पण तिचा मम्माचा हात तिथपर्यंत जात नाही. हे बघा, प्रयत्न करूनही जात नाही, कारण ते खूप उंचावर आहे. इथे पिऊने घेतला प्रसाद. पुजारी बाबा म्हणले की किती छान आहे तुमची चिमुकली. आता तिच्या वयाचा तिला एक फ्रेंड इथे मिळाला. आता ते दोघं खेळताय बघा इथे. मंदिराचा परिसर पाहिल्यानंतर आम्ही आलो ज्यूस प्यायला.
हा पिहूचा दादा आणि ही पिहू राणी. आता पिहू राणी सांगते तिला कुठला ज्यूस प्यायचा आहे ते. तिच्या आवडीनिवडीनुसार तिला ज्यूस द्यावा लागतो. अशी आहे आमची स्वीट स्वीट पिहू राणी. कारण पिहू आली आहे मावशीकडे एकच दिवसासाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला?